फुलाची मैरप आपण नेहमीच करतो, पण पानं आणि फुलं थोडेसे अशी एकत्र असलेली मैरप आपल्याला नक्कीच बघायला आवडेल, नाही का? ओके फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण थोडीशी वेगळी डिझाईन असलेली ही फुलाची आणि मध्ये मध्ये पानं घातलेली अशी मैरप बघणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला थोडंसं मैरपीबद्दल सांगते, त्यानंतर मग आपण सुरू करूया. आपल्याला फूल जे करायचं आहे ते असं 7 मण्यांचं फूल करायचं. 1 2 3 4 5 6 आणि हे 7. हे 7 मण्यांचं फूल झालं. आणि या 7 मण्यांच्या फुलामध्ये आपल्याला एक मोठा मणी घालायचा असा. प्रत्येक वेळेस आपण समय मैरप करतो तेव्हा 6 फुलाचा राऊंड करतो, 8 फुलाचा राऊंड करतो, किंवा मग सिंगल मण्यांची लाईन आपण करतो गोल करण्यासाठी. पण ही थोडीशी जरा वेगळी आहे मैरप. तर इथे 7 मण्यांचा राऊंड केलेला, मध्ये एक मोठा मणी घातलेला आहे मी. आणि त्यानंतर हे जे 2 मणी आहेत, या 2 मण्यांवर पुढे डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर इथे एक मणी घातला आहे, इथे 2 मणी घातले आणि इथे एक मणी घातला आहे. म्हणजे हे एक फूल येणार आणि हे मध्ये थोडीशी अशी डिझाईन येणार. मग या 2 मण्यांवर पुन्हा एकदा हे फूल येणार. म्हणजे इथे 2 मणी आहे म्हटल्यानंतर आपल्याला 5 मणी घालायचे. म्हणजे 1 2 3 4 आणि 5. आणि ह्याच्यामध्ये पण एक मणी असं अशी आपण मैरप करणार आहे. तर ही मैरप पट्टी न करता आपल्याला थोडेसे गोल गोल डिझाईन घालायचे आहेत. आणि म्हणजे पूर्ण गोल नाही येणार ही, थोडेसे फुलं फुलं करता करता त्याचंच एक असं एक प्रकारचं फूल असं तयार होईल मधल्या बाजूला. आणि हे जे मणी घातलेले आहेत मधले, त्याच्यावर अशा प्रकारे एक पान येईल असं याला लागून. पुन्हा हे फूल झालं की मग पुन्हा हे मणी येतील या 2 मण्यांवर. 1 2 3 4 असे मणी येतील आणि ह्याच्यावर पुन्हा असं एक पान येईल असं. अशी ही मैरप मी करणार आहे. तर तुम्ही अशा प्रकारे जर वहीमध्ये लिहून घेतलं तर तुम्हाला नंतर कधी बघायची वेळ आली तर तुम्ही वहीमध्ये बघूनही करू शकतात. कदाचित व्हिडिओची गरज पडणार नाही तुम्हाला. आणि जेव्हा आपण असं काढून वहीमध्ये लिहितो तेव्हा आपलं जास्त लक्षात राहतं असं मला वाटतं. तर आता आपण सुरू करूयात मैरप करायला. त्यासाठी मी इथे घेतले 5 नंबरचे हिरवे मणी, 5 नंबरचे पांढरे मणी आणि हे मणी आहे पिवळे, हे 6 नंबरचे पिवळे मणी मी घेतले मध्ये घालायला फुलाच्या मध्ये. आता आपण सुरुवात पांढऱ्या मण्यांनी करूयात. तर पांढऱ्या मण्यांचा मी गोल केलेला आहे. तर 7 पांढऱ्या मणी मी घेतलेले आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. याचा 7 मण्यांचं सर्कल मी करून घेतलेलं आहे. आता पुढचा राऊंड करताना आपल्याला कसं करायचं आहे, ज्याप्रमाणे मी आत्ता वहीमध्ये दाखवलं. तर हे वरचे 2 मणी, या बाजूचे 2 मणी आणि या बाजूचे 2 मणी, इकडचे जे 2 मणी आहेत या मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची. आणि प्रत्येक वेळेस जोपर्यंत आपण पूर्ण होत नाही मैरप तोपर्यंत या खालच्या बाजूला एकच मणी राहायला पाहिजे हा, आणि वरच्या बाजूला 2च मणी राहायला पाहिजे. तर आता या इकडच्या 2 मण्यातून आपण सुई बाहेर काढली. आता आपण यात माझा हात डावा असल्यामुळे मला डावीकडून मैरप करावी लागते.
आता या दोन्ही मण्यातून सुई बाहेर काढली इकडचा. आता आपण ह्याच्यामध्ये एक पिवळा मणी घालणार आहे मोठा असा. हा मोठे मणी घातल्यानंतर आता आपल्याला पुढचं डिझाईन या दोन मण्यांमधून करायचं आहे. म्हणून मग या दोन ह्याच्यामधून मणी घातल्यानंतर मोठा मणी घातल्यानंतर आपल्याला या समोरच्या बाजूने आपल्याला सुई बाहेर काढायची समोरच्या दोन मण्यातून, बरोबर समोरच्या दोन मण्यातून. हा मणी आपला असा मध्ये येतो फुलाच्या. असं आता आपल्याला इथे पुढे या दोन मण्यातून सुई बाहेर काढल्यावर एक हिरवा घालायचा, दोन पांढरे घालायचे मणी आणि पुन्हा एक हिरवा घालायचा. आणि या दोन मण्यातून पुन्हा सुई बाहेर काढायची. असं. आता पुढच्या या दोन मण्यातून पुन्हा असं फूल करायचं आपल्याला. दोन मण्यातून सुई बाहेर काढल्या आपल्याला हे फूल करायचं. आता इथे दोन मणी आहे म्हटल्यानंतर मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला 5 मणी घालायचे. टोटल आपल्याला प्रत्येक वेळेस 7 मणी घालायचे. आता हे दोन आहेत त्यामुळे मी अजून 5 मणी घालणार आहे. हे घातले 5 मणी. पुन्हा ह्या दोन मध्यातून सुई बाहेर काढायची. हा 7 मण्यांचा राऊंड झाला. आता प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला सुई जी आहे आता या दोन मध्यातून काढलं मी बाहेर आणि तर लगेच आपल्याला मधला मणी घालायचा आहे. नाहीतर मग मधला मणी घालायला विसरलं की मग परत मागे यावं लागतं. तर मग आता इथून माझी सुई वरून आलेली आहे, वरच्या दोन मण्यांमधनं या बाजूने आलेली आहे म्हटल्यानंतर आपण काय करायचं, इथे मध्ये मणी घालायचा आणि सुई खालून वर काढायची. या बाजूनी खालून वर काढायची, या खालच्या दोन मण्यातून वर काढायची. हे वरती दोन मणी प्रत्येक वेळेस असे राहायला पाहिजे आणि खाली एकच मणी राहायला पाहिजे. तर आता आपण इथे मधला मणी घालू. आणि मधला मणी घातला. आता काय करायचं, सुई अशी खालून वर काढायची. म्हणजे या दोन मण्यातून जेव्हा आपली सुई वर आली, मधला मणी घातल्यानंतर सुई खालून वर घालायची. म्हणजे तो मधला मणी जो असतो तो एकदम घट्ट बसतो. आता या दोन मण्यातून सुई आली बाहेर. आता पुन्हा आपल्याला हे घालायचं, हे डिझाईन घालायचं. एक हिरवा, दोन पांढरे, एक हिरवा. पुन्हा आपल्याला या दोन मण्यातून सुई बाहेर काढायची. असे. ठीक आहे. प्रत्येक वेळेस दोरा घट्ट ओढून घ्यायचा. आता पुन्हा तिसरं फूल करायचं आपल्याला. तिसरं फूल करताना पुन्हा आपल्याला 5 मणी घालायचे तिथे. 1 2 3 4 आणि 5.
आता माझी सुई आली वरून खाली. आता मधला मणी घातल्यानंतर आता या वरच्या बाजूने आपल्याला मधला मणी घातल्यावर सुई पुन्हा इकडून खाली टाकायची. खालून आली तर तुम्ही वरून खाली काढायची सुई, आणि तुमची सुई वरून आली तर मग परत या बाजूने अपोजिट साईडने हे करायचं, म्हणजे मग तो मणी घट्ट बसतो. आता हे 2 मणी वरचे सोडायचे विसरायचं नाही. कधी कधी काय होतं, या मण्यातून चुकून सुई घातली जाते. आपल्याला वाटतं की हे 2 मणी ह्याच्या समोरचे हे 2 मणी, मग इथून चला आपण इकडून सुई अशी घालतो. मग ते प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचं की आपल्याला कुठल्या 2 मण्यातून सुई बाहेर काढायची. आता ह्या 2 मण्यातून काढली, खाली 1 मणी राहिला आहे, मग या ह्याच्या इकडच्या 2 मण्यातून काढायची सुई अशी. झाला मधला मणी. आता पुन्हा हे डिझाईन घालायचं. हे गोल करायचं नाही आहे आपल्याला, म्हणजे पूर्ण गोल नाही करायचं, थोडंसं असं थोडा थोडा राऊंड 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 येणार आहे या मैरपीत. आता 1 हिरवा, पुन्हा 2 पांढरे, आणि 1 हिरवा, आणि याच्यातून सुई बाहेर काढायची अशी. आता इथे 1 2 3 फुलं झालेले. आपल्याला टोटल 8 फुलं करायचे, पण आपल्याला 4थं फूल झाल्यानंतर वरती आपल्याला पान करायचं. तर मी तुम्हाला हे पुढचं फूल करून घेते आणि हे पण करून घेते, मग तुम्हाला दाखवते. इथे मी 4 फुलं करून घेतलेली, 1 2 3 आणि 4. त्यानंतर हे परत डिझाईन घातलेले. आता या हिरव्या मण्यातून मी सुई बाहेर काढते. आता या हिरव्या मण्यावर आपल्याला पानाचं डिझाईन करायचं. ते कसं करायचं बघा. यावर एक 5 मणी घालायचे आपल्याला, म्हणजे 6 मण्यांचा राऊंड करायचा आहे हा धरून. तर आता एक आपल्याला हिरवा मणी घालायचा आहे, एक पिवळा मणी घालायचा, म्हणजे 6 नंबरचा मोठा पिवळा, 2, पुन्हा एक हिरवा घालायचा, पुन्हा एक 6 नंबरचा मणी घालायचा, आणि पुन्हा एक हिरवा मणी घालायचा. असं आपल्याला राऊंड करायचा या हिरव्या मण्यावर, आणि मग पुन्हा या हिरव्या मण्यातूनच सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशी. आता आपल्याला या पिवळ्या मण्यातून सुई बाहेर काढायची वरच्या. या पिवळ्या मण्यावर आपल्याला एक पान करायचं आहे. त्यासाठी कसं करायचं, आपल्याला 4 मणी घालायचे हिरवे, 1 2 3 आणि 4 मणी घातल्यानंतर हा पहिला मणी सोडून द्यायचा, आणि या दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची, म्हणजे ते पानाचं टोक येईल आपलं. आता आपल्याला ह्याच्यातून घातलं, आता पानाचं खाली घ्यायचं आपल्याला. इथे आपल्याला 3 मणी घालायचे, 1 2 आणि 3 मणी घातल्यानंतर हा जो 3 मणी आहेत हे खालचे, आपण जो 6 मण्यांचा राऊंड केला होता त्यातला हा पहिला मणी, म्हणजे हा नाही, हा, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. असं पान तयार झालं या बाजूचं. असंच पान इकडे एक येणार, आणि वरच्या बाजूला एक पान, असे 3 पानं येणार. मग आता यातून सुई काढून झाली, आपल्याला ही सुई या पिवळ्या मण्यापाशी घ्यायची.
आता या पिवळ्या मण्यापाशी पण असंच पान करायचं. पण आपल्याला 4 मणे घ्यायचे. पण आपल्याला 4 मणे घालायचे. या पहिल्या मण्यातून पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आणि पुन्हा इथे खाली 3 मणी घालायचे. 1 2 आणि 3. आता या खालच्या हिरव्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आपलं दुसरं पान तयार झालं. आता सुई आपल्याला इकडे या मण्यापाशी न्यायची. आता सुई आपल्याला या वरच्या मण्यापाशी न्यायची, म्हणजे 1 2 3 मधले आहेत ना, त्याच्या पहिल्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आता आपल्याला इथे एक पान तयार करायचं आहे. त्यासाठी आपल्याला परत हिरवे मणे घालायचे. 5 हिरवे मणे घालायचे आपल्याला. वरचं पान थोडंसं मोठं दिसलं पाहिजे म्हणून आपण 5 मणे घातलेले आहेत. इथे खालच्या पानांमध्ये आपण 4 मणे घालून पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यातून काढले, पण आता इथे आपल्याला 5 मणे घालायचे. पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यातून बाहेर काढून द्यायचे. आता आपल्याला 3 मणे घालायचे तिथे. तीन मणी घातल्यानंतर या इकडच्या हात सोडून याच्या दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची. आता या हिरव्या पानाच्या मध्ये एक पिवळा आलेला, या हिरव्या पानाच्या मध्ये एक पिवळा आलेला, त्यामुळे या पानामध्ये पण आपल्याला एक पिवळा घालायचा. तो कसा घालायचा? आता हे खालचे 2 मणी, हा 1 मणी आणि हा 1 मणी, हे 4 झाले. आता अजून एक त्याच्या मध्ये मणी घालायचा आपल्याला. 6 मण्यांचा राऊंड करायचा पुन्हा. 1 2 3 4 आणि 5. मग या 2 मण्यांच्या मध्ये आपला पिवळा मणी आला पाहिजे. मग आता मी इथनं सुई बाहेर काढणार. दुसऱ्या मण्यातून आणि ह्याच्यामध्ये एक पिवळा मणी घालणार. आणि मध्ये पिवळा मणी घातल्यानंतर परत या समोरच्या मण्यातून सुई खाली घेणार. आपल्याला डिझाईन खालून करत जायचं आहे, त्यामुळे मग तुम्ही सुई चुकून सुद्धा वरच्या बाजूला नेऊ नका. म्हणजे असा मधला मणी घातल्यानंतर परत वर असं घालू नका. आता खालच्या बाजूला आले, त्यानंतर सगळ्या मण्यातून खाली घ्यायची आपल्याला सुई घालून. मी तुम्हाला सोपं व्हावं असं सांगते प्रत्येक वेळेस, पण तरी पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारू शकता. बघा असं पान तयार झालं. 1 2 3 4 मण्यानंतर हे आपलं डिझाईन आलं. या डिझाईनवर आपण पान तयार केलं. आता ह्याच्यानंतर आपल्याला परत फुलं करायचे, परत 4 फुलं करायचे. असे 4 फुलं. पुन्हा आपल्याला इकडनं 5 मण्यांचा राऊंड करायचा. आपला 5 मणी घालायचे, म्हणजे 7 मण्यांचा राऊंड करायचा. परत मधला मणी घालायचा, पुन्हा हे डिझाईन घालायचं, पुन्हा असं फुलं करत 4 फुलं अजून करायचे आहेत आपल्याला. तुम्हाला 4 फुलं करून घेते, पुन्हा दाखवते पुढे काय करायचं ते. हे बघा, हे मी 8 फुलं घातलेले आहेत. 1 2 3 4
5 6 7 8 आणि 1 2 3 4 फुलानंतर हे जे डिझाईनमधलं झालेलं आहे त्याच्यावर मी हे 3 पानांचं डिझाईन घातलेलं आहे. ते डिझाईन झाल्यानंतर परत मी 4 फुलं घातलेली आहेत. असे टोटल आपल्याकडे 8 फुलं आलेली आहेत. अशा प्रकारची ही मेहरूप तयार होते. सुरुवातीपासूनच करताना वरच्या बाजूला 2 मणी कंपल्सरी राहायला पाहिजे तुमचे. इकडे 2 इकडे 2 इकडे 2 आणि खालच्या बाजूला हा 1 मणी. नाहीतर मग ती मैरप गोल होणार नाही आणि मग समजा तुम्ही इकडच्या मण्यातून काढायच्या वेळी इकडच्या मणीतून काढला तेव्हा परत ते डिझाईन बदलले आणि मग परत तुम्हाला उसवावं लागेल. त्यामुळे सुरुवातीपासूनच तुम्ही मणी व्यवस्थित मोजून घेतले आणि व्यवस्थित घातले तर मग तुम्हाला उसवावं नाही लागणार. आता हे 8 फुलं झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 फुलं झाल्यानंतर मी हा मधला मणी घालून घेतलेला आणि मग सुई इथून खालून आलेली आपली. तर आता आपण एवढ्या वेळ काय केलं की या खालती 1 मणी सोडून या 2 मण्यातून सुई घातली. पण आता काय करायचं आहे, 8व्या फुलाला आपल्याला डिझाईन वळवायची आहे. त्यामुळे मग मी हा मणी इथे मध्ये घातला आणि मग सुई खाली काढून घेतली आणि मग या बाजूने फिरवून इकडे आणली या बाजूला. म्हणजे ह्या 2 मण्यातून न घालता आपल्याला सुई या 2 मण्यातून बाहेर काढायची. म्हणजे इथे जसं हे डिझाईन केलं तसं ह्याच्या शेजारीच करायचं आपल्याला डिझाईन. या 2 मण्यातून नाही करायचं, त्याच्या वरच्या 2 मण्यातून करायचा. मग आता इथे एक हिरवा पुन्हा 2 पांढरे आणि पुन्हा 1 हिरवा मणी असं घालायचा आणि या 2 मण्यातून सुई बाहेर काढायची. असं हवा. आता डिझाईन आपली वरच्या बाजूला जाणार आहे. म्हणजे हा जसा राऊंड केलेला आहे आपण तसं पुन्हा इथे दुसरा राऊंड चालू होणार आहे. आता आपण कमानीची मैरप करतो थोडीशी अशा प्रकारेच असते, पण हे मी थोडीशी अजून फुलं करून वेगळं करायचा प्रयत्न केलेला थोडीशी. तर आता पुन्हा पुढच्या 2 मण्यातून सुई बाहेर काढायची पांढऱ्या मण्यातून. मग पुन्हा हे फुल करायचं आपलं. हे फुल पुन्हा करायचं आता आपल्याला. 5 मणी घालायचेत आपल्याला पुन्हा. हे बघा मी 3 फुलं करून घेतले तिथे 1 2 आणि 3. ह्याच्या पुढे हे डिझाईन आलेलं. आता आपल्याला या डिझाईनवर असं पान करायचं. आता याच्यावरून परत आपल्याला 6चा राऊंड करायचा आहे. 1 हिरवा घालायचा, 1 मोठा 6 नंबरचा पिवळा, पुन्हा हिरवा, पुन्हा पिवळा आणि पुन्हा हिरवा. असे 5 मणी घालायचे आपल्याला आणि या पहिल्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. आता सुई या पिवळ्या मण्यापाशी आणायची आपल्याला. आता मगाशी केलं तसं इथे 1 पान करायचं, इथे 1 करायचं आणि मग वरती 1 करायचं पान. एक 2 3 आणि 4 हिरवे मणी आपल्याला घालायचे. नंतर पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढून घ्यायची. खालच्या बाजूला 3 मणी घालायचे. 1 2 3. आता खालचा हिरवा मणी आहे म्हणजे या पिवळ्या मण्याच्या खालचा, त्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. आता
आता या पिवळ्या मण्यापाशी सुई घ्यायची आपल्याला इकडच्या. आता इथे पण तसंच पान करायचं आपल्याला. 1 2 3 4 आणि चार मणी घालायचे. पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यातून सुई बाहेर काढायची आणि खालच्या बाजूला 3 मणी घालायचे आपल्याला. हे बघा, ह्याच्या पुढे पुन्हा 3 फुलं करून घेतली मी आणि हे वरचं डिझाईन केलं आणि वरच्या डिझाईनमधनं पुन्हा 6चा राऊंड केला. इथे केला आपण तसा, 1 हिरवा 1 पिवळा, 1 हिरवा 1 पिवळा 1 हिरवा असं, आणि दोन्ही बाजूला पानं करून घेतली मग अशी केली त्याप्रमाणे. आणि आता वरच्या बाजूला आपल्याला पान करायचं आहे, तर इकडच्या पहिल्या मण्यातून मी सुई बाहेर काढलेली. आता इथे आपल्याला पुन्हा 5 मणी घ्यायचे. 1 2 3 4 आणि 5 मणी घातल्यानंतर पहिला मणी सोडून दुसऱ्या मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची. पुन्हा इथे 3 मणी घालायचे. तीन मणी घातल्यानंतर इकडच्या पहिल्या मण्यातून सुई आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशी. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला अजून 1 मणी घालायचा आहे. हे खालचे 3, इकडचा 1 इकडचा 1, ह्याच्या दोन्हीच्या मध्ये एक मोठा पिवळा मणी घालायचा आपल्याला. आणि याच्या बरोबर समोरच्या मण्यातून सुई आपल्याला अशी बाहेर काढून घ्यायची. असा पान तयार झाला. आता खाली फिरून परत सुई खाली आणायची. आता इथून परत 1 2 3 फुलं येणार. परत इकडनं 3 फुलं आले, इकडनं 4 फुलं येणार, या बाजूला 4 फुलं येणार. परत इकडनं 1 2 3 4 5 6 7 8 8वं फुलं येणार. 8व्या फुलाला पुन्हा आपल्याला इकडनं वळवायची आहे महिरा, म्हणजे पुन्हा असा राऊंड तयार होणार. असे मी 5 राऊंड केलेले. तुम्हाला हवे तेवढे राऊंड तुम्ही करू शकतात. आता समजा ही आपण अशी ठेवली तर तुम्ही इकडनं राऊंड केले, या बाजूने अजून 4-5 राऊंड केले तर तुम्ही ताटाच्या बाजूला पण ठेवू शकतात. अशी आपली ही महिरा पूर्ण झाल्यावर दिसते अशी. असे 5 गोल केलेले प्रत्येक बाजूला, प्रत्येक ह्याच्यावर एक पान आलेलं आहे. असं आपले बारीक बकुळीचे फुलं असतात ना, तशा टाईपचे. हे असं पिवळं आणि पांढरं छान दिसतं कॉम्बिनेशन. याच्यामध्ये तुम्ही समय ठेवू शकतात. मेजरमेंट घ्या तुम्ही समईचं, मधलं डायमीटर मोजलं की मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्या मापाचं बरोबर करता येईल. तुम्हाला जर मोठा हवा असेल तर तुम्ही हे राऊंड वाढवू शकतात. ताटाची हवा असेल तर अजून थोडेसे 6 नंबरचे तुम्ही मणी घ्या. जेव्हा तुम्ही 6 नंबरचे मणी घ्याल तेव्हा काय करा, इथे अजून मोठा मणी घाला. मी ते 5 नंबरचा घेतलेला आहे म्हणून इथे मध्ये 6 नंबरचा घातला. तुम्ही 5 नंबरचा 6 नंबरचा कुठलाही घेऊ शकता. 6 नंबरचा घातला तर इथे अजून 8 नंबरचा मणी घाला. म्हणजे कसं, हे असं मध्ये मणी घातल्याने असं डिझाईन आपलं असं
फुलासारखा असा थोडासा असा वर मणी आल्यामुळे उठून दिसतं. या पिवळ्या मण्याच्या ऐवजी तुम्ही क्रिस्टलचे मणीसुद्धा वापरू शकतात. क्रिस्टलचे मणी वापरल्याने अजून एक मैरपीला आपल्या वेगळा लुक येतो, त्यामुळे खूप छान दिसतं. अशी एक वेगळ्या टाईपची मैरप करायचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला तरी पण काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकतात. डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे पण तुम्ही मला तुमचे फोटोज व्हिडिओज जे काय आहे सगळं पाठवू शकतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.